धस यांनी असं म्हटलेलं आहे की फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री घ्यावं. कुणाचं म्हणणं आहे? सुरेश धस हे आमदार नाही नाही, सुरेश धस आता पालकमंत्री पद जे आहे ते मुख्यमंत्री कधी पालकमंत्री होत नाही आहे. ते सगळ्या बीड जिल्ह्याचे नाही तर सगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. त्यामुळे बीडकडे त्यांचं लक्ष आहेच आहे. अजूनही ते जास्त लक्ष देतील. बीड असेल, परभणी असेल, ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार घडत आहेत तिथं मुख्यमंत्री जातीने लक्ष घालतील आणि ते ऍक्टिव्ह असणारे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं ते तसे महाराष्ट्राचे पालकमंत्री आहेत, तसे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ते आहेतच. बीड प्रकरणामध्ये जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते. नैतिक दृष्ट्या तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही काय सुचवाल? नाही, मला असं वाटतं की धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा विषय जो आहे तो आता सगळे लोक मागणी आपापल्याला करण्याचा कोणाला अधिकार आहे. पण त्याच्यामध्ये जे दोषी असतील, कोणाच्या कोणाबरोबर मित्रत्व आहेत. आता आमच्या समोर मला भेटण्यासाठी रोज अनेक लोक येतात आणि अनेक लोक फोटो काढत असतात. ते कोण फोटो काढते काय माहित नसतं आम्हाला. पण याचा अर्थ काय त्यांच्याशी काय आमचा एकदम संबंध असतो असं काय त्या नाही आहे. पण तरीही मला वाटतं की आपल्या धनंजय मुंडे जे आहे तर त्या धनंजय मुंडेंचा काय त्यामध्ये डायरेक्ट संबंध असावा असं काही मला वाटत नाही आहे. त्याच्यासोबत कुणी जे लोक असतील ओळखीचे त्यांचा जर त्यांच्याशी संबंध असेल तर त्यांच्यावर मात्र कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यांना लवकरात लवकर पकडलं पाहिजे. त्याची पूर्ण चौकशी करावी. कारण जे मारहाण त्या फॅक्टरीवर गेले जे लोक होते तर ते जे लोक होते ते त्या गुन्ह्याच्या तरी सांगण्यावर गेले होते, खंडणी मागण्यासाठी गेले होते. आणि ते त्या ठिकाणी तिथं एक सोनवणे नावाचा मसाजोगचा जे एक आमचा बौद्ध समाजाचा वॉचमॅन होता त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. आणि त्यानंतर ती तक्रार दिल्यानंतर त्यांना पकडलं होतं, पण त्यांना लगेच त्यांना सोडण्यात आलं. तर त्यामुळं पण तरी आमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये सुधारदार कोणीतरी असला पाहिजे. जे मारहाणला गेले होते, ज्यांनी मारहाण केलेली आहे, मर्डर केलेला आहे, त्याच्या पाठीमागे कोणीतरी सुधारदार असला पाहिजे आणि त्याची चौकशी लवकरात लवकर व्हावी आणि त्याला पकडलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. कोण सूत्रधार आहे असं वाटतं तुम्हाला? कोण आता त्या तपासामध्ये ते ठरेल. आता कोण नाही मी सांगू शकत नाही. जर माझ्याकडे तपास दिला तर मी नक्की त्यासाठी तपास करेन. पण आता कोण तपासामध्ये जो आढळेल तो त्यामध्ये जो असेल त्याला पकडलं पाहिजे. मला असं वाटतं की गृह विभागाचं म्हणजे आता जबाबदारी पोलिसांवरती आहे. गृह विभागाची जबाबदारी आहेच आहे. तसे मुख्यमंत्र्यांनी तर स्पष्ट आदेश दिलेले आहेत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. आणि नागपूरमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी ताबडतोब आता सीआयडीकडे तपास मसाजोगचा संतोष देशमुखांच्या केसचा आहे आणि परभणीमध्ये सुद्धा चौकशी चालू आहे असं पोलिसांनी एसपीने सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर नक्की आम्ही कारवाई करू असं त्यांचं म्हणणं आहे. मी रश्मी शुक्लांनाही बोलणार आहे. त्या महाराष्ट्राच्या डीजीपी आहेत आणि त्यांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं नक्कीच जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची सूचना आहे. त्याच्यामध्ये काय पोलीस सस्पेंड करण्यात 1-2 पोलीस सस्पेंड केलेले आहे. पण अजून त्याची संपूर्ण चौकशी करावी आणि इनोसंट मुलांवर किंवा अशा पद्धतीनं एवढी मारहाण करणं, हातपाय तुटेपर्यंत मारहाण करणं हे अजिबात योग्य नाही असं आपलं मत आहे. सस्पेंडचं पत्र जे आहे आता एसपीने सांगितलं की 1-2 पोलीस गाडी सस्पेंड केलेली आहे. तर 2 पोलिसांना एक आयजीने काहीतरी एकाची ऑर्डर काढलेली अशी माहिती आहे. तर अजूनही जे काही संबंधित आहेत ठीक आहे ना. नाही ठीक आहे ना. मग कॉज ऑफ द डेथ जो आपल्या जो सूर्यवंशी आहे, सोमनाथ सूर्यवंशी आहे, त्याचं कॉज ऑफ द डेथ जो आहे ते काय म्हटलं त्यामध्ये त्यांना सांगा की पुढं क्लिअर कट त्याला मारल्यामुळे मृत्यू झाला. तुम्ही म्हणताय की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भावाला एक नोकरी देणं, मात्र त्याच्या भावाला ऑर्डर अजित पवारांनी नोकरी देणं मान्य केलंय. फक्त त्याचा पाठपुरावा करणं बाकी आहे. तर त्या संदर्भात काही नाही, नक्की पाठपुरावा आपण करू. त्याचा पाठपुरावा आपण करू. मुख्यमंत्र्यांच्या फंडातून किती मॅक्झिमम मदत त्यांना मिळते ते आपण पाहू. आणि सोमनाथ याच्या कुटुंबियाला 5 लाखाची मदत आम्ही आरपीआयच्या वतीनं महिन्याभरामध्ये आम्ही त्यांना देणार आहोत. त्याचबरोबर विजय वाकोडे हे आमच्या आंबेडकरी चळवळीमधले ज्येष्ठ असे कार्यकर्ते होते आणि त्यांनी आपलं आयुष्यभर दलितांच्यासाठी आणि सातत्यानं गोरगरिबांसाठी काम केलेलं आहे.
त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मी आलेलो आहे. त्याच्यामधल्या एका भावाला नोकरी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि विजय वाकोड्यांचं स्मारक उभं करण्यासाठी त्यांच्या घरासमोरच जागा आपल्या महानगरपालिकेची आहे. तर ती जागा देण्याच्या संबंधातले पत्र मला वाटतं त्यांच्या कुटुंबियांनी दिलेलं आहे. तर ती जागा लवकरात लवकर महानगरपालिकेने द्यावी